नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 3 जुलै 2026. राज्यातील पाऊसमान पुढील. तर शेतकरी बंधूंनो, दक्षिण महाराष्ट्रामध्ये अद्यापही काही भागामध्ये पाऊस नाही आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये वाहुनी पाऊससुद्धा पडलेला आहे आणि पडण्याची देखील शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे पुढेही कमीच राहण्याची शक्यता आहे. पण पाऊस पडणार का नाही आपण या अंदाजामध्ये सांगावं. आणि गेली 2 दिवसापासून राज्यामध्ये म्हणजे 2 जुलैला तर संपूर्ण राज्यामध्ये सूर्यदर्शन देखील झालेलं नाही, पण पाऊस हा अत्यंत कमी पडला. त्यामध्ये फक्त पाऊस पडला तो त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा तसेच विदर्भामध्ये काही भागामध्ये पाऊस पडला काल. पण इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते फक्त सडा संपल्यापेक्षा जास्त एखाद्या ठिकाणीच असं होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त नव्हतं. तर पुढील 2-3 दिवसामध्ये म्हणजे 5 तारखेपर्यंत दक्षिण महाराष्ट्रामध्ये काय स्थिती राहणार आहे ते शेतकऱ्यांनो. तर हे अंदाज कोणी सांगायला तयार नाही. दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे का नाही, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस तर पडणारच आहे शेतकऱ्यांनो. तर दक्षिण महाराष्ट्राची स्थिती काय होणार. सोलापूर जिल्हा असेल, सोलापूर, बीडचा काही भाग, परभणीचा काही भाग, तसेच म्हणजेच एकंदर दक्षिण महाराष्ट्र म्हटलं तर गोदावरीपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये अत्यंत पाऊस कमी काही भागामध्ये. तर या भागामध्ये शेतकऱ्यांनो पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आजपासून आज 3 तारीख 3, 4 आणि 5 तारखेला म्हणजे या 3 दिवसामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अशा मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजेच जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता नाही आहे. पण हा पाऊस ह्या 3 दिवसामध्ये जास्त करून पडण्याची शक्यता आहे. त्या 3 दिवसाच्या नंतर म्हणजेच 6 तारखेपासून पुढे दक्षिण महाराष्ट्रामधला पाऊस अजून पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. बघा, थोडीशी चिंतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रामधील पडलाच तर काही भागामध्ये चांगलासुद्धा पाऊस पडेल, मध्यमसुद्धा पडू शकेल. पण एकंदरच उत्तर महाराष्ट्राच्या तुलनेने ह्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते कमीच राहणार आहे. आणि एकीकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये सतत दररोज पाऊस पडत आहे. आपण तसा मान्सूनचा अंदाज देखील दिलेला होता की दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार, त्याचाच हा परिणाम आहे शेतकऱ्यांबंधूंनो. पण एकंदर शेतकऱ्यांबंधूंनो, दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील या 3 दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि पुढील 3 दिवसाच्या नंतर म्हणजे 6 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत दक्षिण महाराष्ट्रामध्ये सडाके सुरू राहतील, पण ते कमी क्षेत्रावर राहतील सडाके. पण त्याच नंतर 10 तारखेपर्यंत जो पावसाचा अंदाज आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्र तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड तसेच नाशिक, धुळे, जळगाव, तसेच विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच भागामध्ये अनेक भागामध्ये दररोज देखील पावसाची शक्यता आहे. एकंदरीत या परिस्थितीमध्ये पावसाची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना मात्र चिंतेमध्येच थोडासा पाऊसमान राहण्याची शक्यता आणि पुढे अजून मोठा पावसाची शक्यता काय आहे. 10 तारखेपासून पुढे अजून पुन्हा पाऊस कमी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 तारखेपासून पुढे पाऊस कमी होणार आहे, पण विदर्भामध्ये मात्र सडाके सुरू राहतील. हा अंदाज मी तुम्हाला ह्याच्या अगोदरचं की 5-6 दिवसापूर्वी देखील असं सांगितलं होतं तुम्हाला मी की विदर्भामध्ये मात्र सडाके 10 तारखेच्या नंतर सुरू राहतील, पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र सडाकेसुद्धा बंद होण्याची शक्यता आहे 10 तारखेच्या नंतर. ही अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मग नंतर दक्षिण महाराष्ट्राला पाऊस केव्हा पडेल. दक्षिण महाराष्ट्राला पाऊस परत पुन्हा अजून 18 तारखेपासून पुढे दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे सडाक्याचा. आणि 22 तारखेपासून पुढे 22 जुलैपासून पुढे दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील पुन्हा 22 जुलैपासून मात्र पुन्हा अजून चांगल्या पावसाची शक्यता आहे. एकंदरच हा जरा संपूर्ण जुलै महिन्याचा म्हटलं तरी अंदाज काय हरकत नाही. धन्यवाद. थोडक्यामध्ये